रजत, आपण या वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया देखील ऐकतोय. नेमकी काय सुनावणी पार पडलेली आहे आणि आता हे सगळं जे मतदान होणार आहे त्या एकूणच मतदानाचे निकाल आता 21 डिसेंबरला आपल्याला बघायला मिळणार आहेत. नक्कीच मुळात परवापासूनच काही ठिकाणच्या निवडणुका ज्या आहेत त्या रद्द करायला निवडणूक आयोगाने सुरुवात केलेली होती आणि कालपर्यंत ती संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढली होती. काही ठिकाणी नगराध्यक्ष पदाची निवडणूकला चॅलेंज झाल्यामुळे संपूर्ण नगर परिषदेची निवडणूक जी आहे ती 20 पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. तर काही ठिकाणी काही वॉर्डांमधली निवडणूक जी आहे ती रद्द करून पुढे 20 डिसेंबरला घेण्याचे निर्देश झाले होते. त्यामुळे काही जे याचिकेकर्ते आहेत, मग ते चंद्रपूर जिल्ह्यातील आणि वर्धा जिल्ह्यातील ज्या ठिकाणी निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे तिथले याचिकेकर्ते जे आहेत ते नागपूर खंडपीठामध्ये दाखल झाले होते आणि त्यांची अशी मागणी होती, वेगवेगळ्या मागण्या होत्या आणि त्याच्यामध्ये एक मागणी होती की 3 तारखेच्या येणाऱ्या निकालाचा परिणाम 20 तारखेच्या आमच्या निवडणुकीवर होईल, अशा पद्धतीची त्यांची याचिका होती. आणि सर्व याचिका ज्या आहेत ते नागपूर खंडपीठाने आज ऐकल्या आहेत. अनेक वकील वेगवेगळे याचिकाकर्त्यांचे त्या सुनावणीमध्ये उपस्थित झाले आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो निर्णय दिलेला आहे की 3 तारखेला होणारी मतमोजणी जी आहे तिचा त्याचा नक्कीच परिणाम जो आहे तो 20 तारखेच्या मतदानावर होऊ शकतो. त्यामुळे 3 तारखेला नियोजित असलेली मतमोजणी जी आहे ती नागपूर खंडपीठाने निर्देश देत 21 तारखेला घेण्याचे निर्देश दिलेले. हा सर्वात महत्वाचा निर्णय. यासोबतच वेगवेगळ्या काही मागण्या ज्या याचिकाकर्त्यांच्या होत्या त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची मागणी होती की काही याचिकेकर्ते असे होते की ज्यांना 2 तारखेला होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक चिन्ह मिळालेला होता आणि त्यांनी निवडणूक रद्द होईपर्यंत एका विशिष्ट निवडणूक चिन्हाद्वारे आपला प्रचार केलेला होता. त्यांच्या संदर्भात महत्वाचा निर्णय आज न्यायालयाने दिलेला आहे की त्यांचे निवडणूक चिन्ह जे आहेत ते 20 तारखेला होणाऱ्या मतदानासाठी सुद्धा जे आधी मिळाले होते तेच कायम राहणार आहे. निवडणूक चिन्ह त्यांचे बदलले जाणार नाही. मात्र एक जी मागणी होती की आमचा जो खर्च झालेला आणि वाढलेला जो खर्च आहे त्या संदर्भात न्यायालयाने कुठलेही स्पष्ट निर्देश जे आहेत ते दिलेले नाहीये. ठीक आहे रजत, त्यामुळे हे 2 महत्त्वाच्या गोष्टी आपण म्हणू. एक म्हणजे 21 डिसेंबरला होणारी मतमोजणी आणि दुसरं म्हणजे जे चिन्ह त्यांना आता मिळालेलं आहे तेच चिन्ह 20 तारखेच्या निवडणुकांपर्यंत त्यांचं कायम राहणार आहे. त्यामुळे त्यांना काहीसा दिलासा असं आपण म्हणूया. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.